नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कला आणि अद्वैत आता दोघेही निघालेले आहेत. अद्वैत कलाला सांगत आहे की आपल्या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे, गाडीचा ब्रेक लागत नाही. तेव्हा मात्र कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला म्हणते, काय सांगतो चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, आपल्या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे आणि गाडीचा ब्रेक लागत नाही, गाडी कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहे. हे जेव्हा अद्वैत कलाला सांगत असतो तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो आणि कला म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. त्याचबरोबर कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि कला पाहत असते अद्वैत गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला काही गाडी कंट्रोल होत नाही. आणि त्याचबरोबर अद्वैत खूप प्रयत्न करत असतो, गाडी कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते आणि अद्वैत गाडी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सगळ्या गाड्या वेगवान चाललेल्या असतात आणि अद्वैत स्वतःच्या गाडीला कंट्रोल करू शकत नसतो. त्यातही अद्वैत स्टेअरिंग आपल्या हातात कंट्रोलमध्ये ठेवून गाडी व्यवस्थित बाजूला घेता येते का हा प्रयत्न करत असतो. इकडे रजनी बाकी सगळे घरातले देवाला नैवेद्य दाखवत असतात आणि देवापुढचा दिवा फडफडायला लागलेला असतो. तेव्हा आबा म्हणतात की अगं रजनी, आणि त्याचवेळी रोहिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो. रोहिणी म्हणत असते की फायनली हा संकेत अशा पद्धतीने मिळेल, खरंच भारी गोष्ट आहे, म्हणजे एव्हाना काम पूर्ण झालं असेल असं रोहिणीचं म्हणणं असतं. संगीता त्याचबरोबर आबा रजनी या सगळ्यांना भीती वाटायला लागलेली असते. आबा रजनीला म्हणतात, अगं हात धर जरा देवाच्या त्या दिव्याला. असं म्हणता क्षणी रजनी देवाच्या दिव्याला हात धरते, पण तरीही तो दिवा मात्र फडफडतच असतो. रजनीला कळतच नसतं की आता करायचं काय, कारण एवढे सगळे प्रयत्न करूनही दिवा फडफडत आहे. आपल्याला काय करता येईल हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दिवा आहे तो विझतो आणि त्या क्षणी खूप मोठा असा धक्का बसलेला असतो, कारण जे काय घडलेलं असतं ते खूपच विचित्र असतं. अचानक देवापुढचा दिवा आहे, ती ज्योत आहे ती मावळलेली असते आणि आबा टेन्शनमध्ये येतात. आबांचं असं म्हणणं असतं की हे कसं शक्य आहे, कारण असं कसं काय झालेलं आहे, हा प्रश्न आबांना पडलेला असतो. आणि आबांना काळजी वाटत असते. एकतर माझी दोन्ही लेकरं बाहेर गेलेली आहेत, प्रवासाला गेलेली आहेत आणि त्यात हे सगळं घडत आहे, त्यामुळं आबांना काळजी वाटायला लागलेली असते. आबा म्हणत असतात की हे कसं शक्य आहे, कारण असा दिवा विझणं चांगलं नाही असं आबांना वाटत असतं आणि आबा तेच बोलत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत स्वतःची गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण अद्वैतला काही केल्या गाडी कंट्रोल होतच नसते. अद्वैत खूप प्रयत्न करत असतो, परंतु गाडी कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते आणि अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की आता ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, कारण काहीही झालं तरीही गाडी काही कंट्रोल होतच नसते. तो प्रयत्न करत असतो, त्याला कळत नसतं की गाडी कशी थांबवायची आहे. मग आता त्याला प्रश्न पडलेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या गाडीचा पूर्ण कंट्रोल सुटलेला असतो आणि अद्वैत आता खूप घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढू, म्हणून अद्वैत विचार करायला लागलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला प्रश्न पडलेला आहे, तो कशा पद्धतीनं सॉल्व करायचा हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. परंतु गाडी आता कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते आणि गाडी जाऊन एका झाडाला धडकते आणि त्या क्षणी इकडं दिवा विझतो. त्याचबरोबर इकडे आता सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते. हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो, परंतु आता देवापुढचा दिवा विझलेला आहे. आबांना खूप काळजी वाटत आहे. अद्वैत आणि कलाची गाडी झाडाला जाऊन धडकलेली आहे आणि इकडे अद्वैत खूप टेन्शनमध्ये आहे, त्याचं डोकं आदळलेलं आहे आणि कलाचंही डोकं आदळलेलं आहे. त्या क्षणी अद्वैत आणि कला अगदी बेशुद्ध पडल्यासारखे असतात, परंतु देवी आईचा चमत्कार होणार असतो. या सगळ्यामध्ये देवी आईच मदतीला धावून येणार असते. हे सगळं अगदी आबांची पुण्याई आणि कलाचा देवी आईवरती असलेला विश्वास या सगळ्यामुळं अद्वैत आणि कलाचा जीव वाचणार असतो. गाडी धडकलेली असते, परंतु अद्वैत आणि कला स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे आता रोहिणीचं असं म्हणणं असतं की फायनली मला कळलेलं आहे, ते म्हणजे की यांचं काहीतरी झालेलं आहे, शेवटी मला देवानेच संकेत दिलेला आहे. अद्वैत आणि कला डोक्यावरती डोकं आदळल्यासारखं तिथं पडलेले असतात आणि जेव्हा गाडी थांबते तेव्हा अद्वैत जागा होतो, कला जागी होते
आणि दोघंही एकमेकांकडे पाहतात, कारण एवढ्या मोठ्या अपघातातून ते वाचलेले असतात. त्यांना वाटलेलंही नव्हतं की त्यांच्या बाबतीत असं काहीतरी घडेल, आणि खरंच ते वाचलेले असतात. अद्वैत उठतो आणि बाहेर येतो. खरं तर इकडे आता पाहायला मिळतं की जी आपली नैना आहे ती मूर्खासारखी गोंधळ घालत बसलेली असते. मी अद्वैतबरोबर लग्न केलं असतं तर मी सुखात राहिले असते, ह्या राहुलसोबत लग्न करून मी फसले आहे, या सगळ्या गोष्टी तिच्या चालू असतात. आणि त्याचवेळी रजनी तिला बोलवते आणि म्हणते की तुला भेटायला कोणीतरी आले. असं म्हणता क्षणी नैना म्हणते ना, हे एक कामाचे नाही आहेत, प्रत्येक वेळेस यांना मी हवी असते, मीच तिथे येऊन गेलं पाहिजे, माझ्याकडूनच सगळं झालं पाहिजे, असं यांचं म्हणणं असतं. असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं नैना खाली येते आणि म्हणते पार्सल पण यांना माझं घेणं होत नाही आहे, मला स्वतःला बोलवलं जातं. नैना खाली येते आणि पाहते तर समोर सौरभ आलेला असतो. आणि सौरभला बघून तिला धक्काच बसतो, कारण सौरभ कसं काय घरी आलेला आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. सौरभ येऊन तिथं सोफ्यावरती बसलेला असतो. सौरभ हा नैनाचा डॉक्टर आहे, हेही सौरभने आता रजनीला सांगितलेलं असतं. आणि सौरभला पाहून नैनाच्या इतक्या शिट्ट्या वाजलेल्या असतात ना, तिला कळायचंच बंद झालेलं असतं. ती पाहतच राहते, कारण तिला कळत नसतं की हे सगळं काय झालेलं आहे. हा सौरभ अचानक इथे कसा टपकलेला आहे हा प्रश्न नैनाला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैना जेव्हा ह्या सर्व गोष्टी करत आहे तेव्हा तिला कधीही वाटलं नव्हतं की सौरभ तिच्या बाबतीत असा करेल, तिला लुबाडेल किंवा तिला ब्लॅकमेल करेल. सौरभला पाहून नैना म्हणते की तू इथं काय करतोयस? तेव्हा सौरभ म्हणतो काय करतोय म्हणजे? मी आलेलो आहे इथं, माहिती आहे ना तुला कशासाठी आलो आहे ते? मी इथंपर्यंत येऊ शकतो तर विचार कर आता पुढे काय करू शकतो ते. नैना म्हणते की अरे पण सौरभ काय हे चाललं आहे तुझं, मी तुला म्हणलेलं ना मी भेटते मी येते. तेव्हा सौरभ म्हणतो की कसं आहे, रिस्ट्रिक्शन तुझ्यावर आहेत ना, माझ्यावरती नाही आहेत रिस्ट्रिक्शन, त्यामुळं मी इथं येऊ शकतो, असं सौरभ बोलत असतो. आणि तो नैनाला धमकावतो. तेवढ्यातच रजनी पाणी घेऊन येत असते. सौरभच्या समोर अगदी नैना भित्र्या मांजरीसारखी झालेली असते. सौरभच्या समोर अक्षरशः हात जोडायची तिची तयारी असते. तेवढ्यातच रजनी तिथं आलेली असते. रजनी पाणी देते आणि म्हणते चहा ठेवू का कॉफी घ्याल तुम्ही? तेव्हा नैना म्हणते की मी विचारलं आहे पण ते नको बोलत आहेत की नंतर येईल. तर सौरभ म्हणतो की हो मी नंतर येईल. आणि मग सौरभलाच आता इकडे नैना म्हणत असते की बरं चल रजनी मम्मी मी सोडून येते यांना बाहेर. त्यावेळेस रजनी लगेचच म्हणते की आता तुम्हीच सांगा. नैना ऐकतच नाही. आत्ता पण बघितलं ना कशी धावत आलेली आहे, तिला जराही वाटत नाही आहे की तिच्या पोटात बाळ आहे, त्याचाही विचार केला पाहिजे, ती अशी वेड्यावणी वागत असते असं रजनी सांगत असते. तेव्हा मात्र इथे नैनाच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काही झालं तरीही नैना ही आता पूर्णपणे अडकलेली असते. आणि नैनाला इकडे सौरभ म्हणत असतो की काही झालं तरी तू जी काही नाटकं केलेली आहेत ती मी आता सहन करणार नाही, मला माझे पैसे हवे आहेत, मला बाकी काहीही माहिती नाही, हे सौरभचं म्हणणं असतं. आणि आता नैना सौरभला घेऊन बाहेर सोडायला चाललेली असते. आणि रजनी पण तिथे असते. त्याचबरोबर रजनीला आता तिने जणू काही गंडवलेलंच असतं की तो माझा मित्र आहे म्हणून सांगितलेलं असतं, डॉक्टर आहे. परंतु ही जर गोष्ट राहुल आणि त्याचबरोबर रोहिणीला जर कळली तर आपल्या शिट्ट्या वाजणार, ही मात्र नैनाला जाणीव असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत आता उठायचा प्रयत्न करत आहेत, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळेस अद्वैत उठतो आणि खरेला म्हणतो की खरे बाहेर ये. अद्वैत उठून पाहतो गाडीची पूर्ण वाट लागलेली असते, धूर निघालेला असतो आणि गाडी बंद पडलेली असते. आता अद्वैतला प्रश्न पडलेला असतो, अशा जंगलात आपली गाडी आडवळणी ठेवलेल्या ठिकाणी बंद पडलेली आहे, आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. आणि तो बाहेर येऊन पाहतो, तो मदतीसाठी कलाला बोलवतो. कला मात्र इकडे पाहायला मिळतं की कला मात्र म्हणत असते की चांदेकर तू जरा इकडे येतोस का? अरे मला वाटतंय की माझ्या पायाला लागले, मला उठता येत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय? आणि अद्वैत तिथं आलेला असतो. तो कलाला आधार देतो, कलाला उठवतो आणि त्याचबरोबर कला म्हणते की चांदेकर थँक्यू. त्यावर अद्वैतचं असं म्हणणं असतं की कसं आहे, माणुसकी म्हणून केलेलं आहे, आता इथे अडवळणा जंगलात कोण असणार आहे तुझ्या मदतीला, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, असं तो बोलून दाखवतो. त्या गोष्टीचा कलाला राग येतो. कला म्हणते ठीक आहे ना, एवढं बोलून दाखवायची काय गरज आहे, माणुसकी म्हणून तरी तुला वाटलेलं आहे ना, बस एवढंच भरपूर आहे माझ्यासाठी, असं कला अद्वैतला बोलून दाखवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला तिथंही त्या परिस्थितीतही त्यांचं दोघांचं भांडण सुरू झालेलं असतं.
त्यांना जराही लाज वाटत नसते की हे काय करतोय आपण. कंटिन्यू आपण फक्त भांडत असतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैना आणि सौरभ बाहेर आलेले असतात. नैना म्हणत असते, सौरभ काय चाललंय, हे तू असं का करत आहेस, मला कळतच नाही आहे की तुला नक्की काय हवं आहे माझ्याकडून, असं नैना त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते. परंतु सौरभ मात्र म्हणत असतो की तुला माहिती आहे मी कशासाठी आलेलो आहे ते, कारण तू मला पैसे दिलेले नाहीत म्हणून मी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळं तू आता विचार करायचा आहे की माझ्याशी कशा पद्धतीनं वागायचं आहे. जर तू माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलीस तर तुला माहिती आहे की काय होऊ शकतं. आता सौरभने नैनाला चांगलीच धमकी दिलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तू जर माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागली तर मी काय करू शकतो, कोणत्या थराला जाऊ शकतो, या गोष्टी आता नैनाला सांगितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर नैना मात्र तिथं उभी असते. तो निघून जातो आणि इकडे संगीता येते आणि संगीता म्हणू लागते, नैने काय चाललंय, तो कशाला आलेला इथं सौरभ. तेव्हा नैना म्हणते, नाही तो असाच आलेला. तेव्हा संगीता म्हणते, तुझी त्याच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. नाही, मला कळतच नाही आहे की तुझं काय चाललं आहे, कधीपासून त्याच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. नैना म्हणते, हो आधीपासूनच आहे. हे ऐकल्यानंतर संगीताला तर धक्का बसलेला असतो. संगीता म्हणत असते, काय तुझी ट्रीटमेंट तिथे चालू आहे आणि तू हे आत्ता सांगतेस आम्हाला. हे ऐकल्यानंतर संगीताला मात्र राग आलेला असतो. संगीता भयानक चिडलेली असते. संगीताचं असं म्हणणं असतं की तुझं काय चाललंय नक्की, तुला कळतंय का, नैने तू कोणत्या थराला चालली आहेस, तुझ्या लक्षात येतंय का. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं त्याचवेळी नैना मात्र भयानक चिडलेली असते. पण संगीतालाही तेवढाच राग आलेला असतो. संगीताचं असं म्हणणं असतं की तू फसवतेस, लक्षात येतंय का तुझ्या हे सगळं. हे जेव्हा नैनाला संगीता बोलत असते, संगीता म्हणत असते की नैने बाद झाली तुझी नाटकं, कारण तू खूपच खालच्या थराला चाललेली आहे. नैना म्हणत असते की मामा काय बोलतेस तू हे सगळं, असं ती मुद्दामच बोलत असते. आणि त्याचबरोबर नैना हे बोलते हे पाहून संगीतालाही तेवढाच राग आलेला असतो. संगीता भयानक चिडलेली असते आणि नैना त्या क्षणी संगीताला ढकलून देते. नैनाला या गोष्टीची जाणीवही नसते की आपण नक्की काय करत आहोत, कारण आपल्यामुळं हे सगळं जे काय घडलेलं आहे ना, हे आपल्यामुळं घडलेलं आहे या गोष्टीचीही जाणीव तिला नसते. ती मूर्खासारखी वागत असते आणि तिने सरळ सरळ संगीताला तर ढकलून दिलेलं असतं. तिला लाजही वाटत नसते. तेवढ्यातच तिथे धावत येते ती म्हणजे रजनी. रजनी म्हणते की नैना तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते. तेव्हा नैना म्हणत असते मी काही नाही केलेलं. तेव्हा रजनी म्हणत असते की आत्ता तू त्यांना ढकलून दिलेलं आहे, अगं आई आहे तुझी ती आणि तू आईशी अशा पद्धतीनं वागत आहे, असं रजनी बोलत असते. तेव्हा नैना म्हणत असते नाही हो रजनी मामी, मी काही केलेलं नाही आहे. संगीता म्हणत असते की बाद झालं, आत्ताच्या आत्ता मला कळलेलं आहे की तू नक्की कोणत्या थराला जाऊ शकते, तू काय आहे, काय लेवलचे आहेस ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे सरोज आणि त्याचबरोबर श्रीकांत बोलत असतात. सरोज म्हणत असते की बरं झालं श्रीकांत भाऊजी तुम्ही इकडे चाला काम करायला, कारण तुम्ही तिकडे असलात तर तुम्हालाही प्रश्न पडतो की मग मलाही धावपळ करावी लागली असते. त्यापेक्षा इथं आलेला हात तर काम तर व्यवस्थितच होत आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोज बोलत असते. सरोज म्हणत असते की आपल्याला हे डिटेल्स घेतले पाहिजेत, दिव्याघरच्या प्रोजेक्टच्या डिझाईन घेतल्या पाहिजेत. अद्वैत तिकडे गेलेला आहे, नक्की बेसिक डिझाईन काय आहेत त्या घेऊन आपल्याला पुढचं काम करावं लागणार आहे, असं सरोज बोलत असते. त्यावेळेस श्रीकांत पण म्हणत असतो की हो वहिनी, आपल्याला त्या पद्धतीनंच काम करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोजच्या म्हणण्यानुसार श्रीकांत ऑफिसमध्ये फोन करतो आणि दिव्याघरच्या प्रोजेक्टसाठी ज्या बेसिक डिझाईन आहेत त्या द्या असं सांगितलं जातं. तेव्हा ऑफिसमधून त्यांना कळतं कसं आहे माहिती आहे का की आत्ता कला मॅडमनी जोपर्यंत सांगितल्याशिवाय डिझाईन फायनल केल्याशिवाय कोणत्या डिझाईन फायनल झालेल्या आहेत हे मला माहिती नाही. ती मुलगी अशा पद्धतीनं बोलत असते आणि श्रीकांतला धक्काच बसतो, कारण हे सगळं काय होतंय, काहीही झालं तरीही अशा पद्धतीनं म्हणजे हे बोलणं कसं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर श्रीकांत म्हणतो नक्की करायचं आहे काय, कारण हे जे काही घडत आहे ना ते खूपच विचित्र पद्धतीनं घडत आहे आणि आपल्या ऑफिसमध्ये त्या मुलीशिवाय जर काही पान हलणार नसेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे, हे सगळं श्रीकांत म्हणत असतो. नाहीतर ऑफिसमध्ये आपल्याला किंमत राहायची नाही आणि सगळं क्रेडिट आहे त्या मुलीला जायचं, हा प्रश्न पडलेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला गाडीतून बाहेर आलेले असतात. अद्वैत लिफ्टसाठी धावपळ करत असतो, लिफ्ट म्हणत असतो, पण लिफ्ट काही भेटत नसते. आणि त्याचवेळी इकडे अद्वैतची धावपळ सुरू असते. कला पण एका जागी शांत बसून असते, कारण कलालाही कळत नसतं की आता पुढे काय करायचं आहे. कलालाही प्रश्न पडलेला असतो, म्हणून कला शोधाशोध करत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की
इकडे कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न कला अद्वैतला विचारत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या या बोलण्यामुळं अद्वैतला तर धक्का बसलेला असतो. कला शांतपणे देत असते, अद्वैतला काही लिफ्ट भेटत नसते. आणि इकडे अद्वैत मात्र काळजी करत असतो की आता पुढे काय करायचं आहे, हा प्रश्न अद्वैतलाही पडलेला असतो. कारण आता एवढ्या जंगलात आपण तिथं थांबलेलो आहोत, आपल्याला लिफ्ट भेटत नाही. कला म्हणत असते की चांदेकर मला काय वाटतंय माहिती आहे का. अद्वैत म्हणत असतो की तुला काय वाटतंय, आपण बसने गेलं पाहिजे, आपल्याला बस मिळेल. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, मी बसने कुठेही येणार नाही. हा अद्वैतचा हट्ट असतो आणि अद्वैत म्हणत असतो की मला बसने कुठेही यायचं नाही, हे स्पष्टपणे अद्वैतनं सांगितलेलं असतं. परंतु अद्वैतला माहीतच नसतं की अशा जंगलाच्या ठिकाणी कॅब कशी बुक होणार. तो म्हणत असतो की मी कॅब होते का बघतो, असं म्हणत तो कॅब बुक करण्यासाठी मोबाईल काढतो. परंतु त्याला हे माहिती नाही की मोबाईल जरी काढला तरी तिथं नेटवर्क असलं पाहिजे ना. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर चुकीच्या पद्धतीने विचार नको करूस तू. कला मात्र अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैतला ऐकायचंच नसतं. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी बघतो लिफ्टचं काय होतंय का ते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत शोधाशोध करत आहे. कलाचं असं म्हणणं आहे की चांदेकर जर आपल्याला बस मिळाली तर आपण बसने जाऊया. पण अद्वैत म्हणत असतो की माझ्या एकट्यासाठी नाही मी विचार करत, पण मी तुला खरंच सांगत आहे की काहीही झालं तरी मी तुला बसने घेऊन जाणार नाही, कारण बसमध्ये कम्फर्ट नसतं, असं त्याचं म्हणणं असतं. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की ठीक आहे, जशी तुझी मर्जी. कलाचं एवढंच म्हणणं असतं, कारण कलाला माहिती असतं की इथे बसशिवाय पर्याय नाही. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कलाला लागलेलं आहे आणि अद्वैतने ऑइंटमेंट आणलेले आहे आणि ते ऑइंटमेंट कलाच्या पायाला लावत आहे. तेव्हा अद्वैतला माहितीच नसतं की कलाला नक्की कुठे लागलेलं आहे, कितपत लागलेलं आहे. अद्वैतने हातावरती क्रीम तर लावायला घेतलेली असते, पण क्रीम लावताना त्याच्या लक्षात येतं की कलाच्या पायाला म्हणजे गुडघ्याला लागलेला आहे. तर आपण अशा ठिकाणी कलाला कसा हात लावावा, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत अगदी धाडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो की तिथे मी कसं लावू, असा त्याला प्रश्न पडलेला असतो. आणि तो म्हणत असतो की मला कळतच नाही आहे, मी कसं लावणार आहे तिथं क्रीम. तेव्हा कला अद्वैतकडे पाहतच असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अंधाऱ्या रात्री कला गाडीच्या जवळ उभी आहे आणि जोरजोरात हाका मारत आहे. अद्वैत म्हणत आहे. आणि इकडे रोहिणी मात्र म्हणत आहे की चला फायनली काम झालेलं आहे, मी ज्या पद्धतीनं काम करायला घेतलेलं होतं त्या पद्धतीनं हे काम झालेलं आहे, असं रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीचं म्हणणं असतं की काम झालेलं आहे. आबा इकडे सोहमला म्हणत असतात की दुपारी दिवा विझला होता तेव्हाच मला शंका आलेली होती, मला कळत नाही आहे की ही पोरं खुश तिथं सुखरूप पोचली असतील ना. तेव्हा इकडे आबांना लगेचच रोहिणी मनातल्या मनात म्हणत असते की हो, परतीचा प्रवास नाही, पण तुमच्या पोरांचा प्रवास मात्र सुखकर झाला असणार आहे, असं रोहिणीचं म्हणणं असतं. आणि रोहिणीला वाटत असतं की तिचा प्लॅन हा सक्सेस होणार आहे. नक्की आता या सगळ्यातून अद्वैत आणि कला कसा मार्ग काढणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.